नमस्कार, मी मनोज रमेश बाबू कोरडे नगराध्यक्ष पदाचा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असून भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आणि वचननामा आपल्या समोर सादर करीत आहोत। नरखेड नगर परिषदच्या अंतर्गत सगळ्यात मोठी जर कोणता विषय असेल तर दळणवळणाच्या साधनासाठी रेल्वेची सुविधा जी आवश्यकता असणे गरजेचं आहे। नरखेड रेल्वे स्थानक हे कशा पद्धतीने बनणार आहे त्याबद्दलचा भारतीय जनता पक्ष आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आम्ही केलेला प्लॅन आपल्या जनतेसमक्ष आहे। गडकरी साहेबांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आणि आमदार साहेबांच्या आश्वासनाप्रमाणे या ठिकाणी लवकरच ब्रॉड गेज मेट्रो सुद्धा चालू होणार आहे। दळणवळणाची दुसरी सुविधा या ठिकाणी नव्हती, त्यास बस स्थानकाचा कोणताही विषय मार्गी लागला नव्हता। तो बस स्थानकाचा विषय मार्गी लावण्यासाठी आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला। बस स्थानक कसं असेल त्या संदर्भामध्ये काम केलं। त्याचप्रमाणे नरखेडमध्ये नदी सौंदर्यीकरणाचा सगळ्यात मोठा प्रकल्प त्यावेळेस आम्ही तयार केलेला होता। तो त्यावेळेस 74 करोड रुपयाचा होता, पण आज तो त्याचा प्रकल्पाची किंमत 110 करोड रुपये झाली आणि तो प्रकल्प कसा असणार आहे त्याबद्दलची आम्ही पूर्ण जाहीरनाम्यासोबत त्याची प्रस्तावना आपल्या समोर सादर करत आहे। ऋषी तळ्याचा आमचा प्रकल्प तयार झाला असून तो 77 करोड रुपयाचा प्रकल्प आहे आणि शासनाच्या मान्यतेसाठी आम्ही ठेवलेला असून हा प्रकल्प नरखेड नगर परिषदचा सगळ्यात चांगला प्रकल्प आणि गार्डन आणि क वर्ग तीर्थ क्षेत्राचा प्रकल्प असून हा कसा राहील याबद्दल तुम्हाला मी दाखवतो। नरखेडमधील महत्त्वाचं जयस्तंभ चौक आहे। हा जयस्तंभ चौक कसा बनल आणि काय बनल त्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी आराखडा तयार केला असून तो समोर याप्रमाणे राहील। नरखेड शहरामध्ये विद्यार्थ्यांकरता आज खऱ्या अर्थानं ई लायब्ररीची आवश्यकता होती। मागील काळात जी ई लायब्ररी बनवली ती ई लायब्ररी वादाच्या भवनामध्ये विखरल्या असल्यामुळे त्या ठिकाणी सुसज्ज ई लायब्ररी बनवण्याचं आम्ही मानस करतोय। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ई लायब्ररी त्या ज्या सभागृह होतो त्या ठिकाणी सुद्धा ई लायब्ररी आम्ही तयार करणार आहोत। त्याचा आमचा प्रकल्प तयार झालेला असून त्या ठिकाणी सुसज्ज लायब्ररी राहील, त्या ठिकाणी वातानुकूलित इमारत राहील। शाळा नंबर 1 सौंदर्यीकरण करणे, नवीन तयार करणे त्या आमच्या वचननाम्यामध्ये आम्ही प्रामुख्याने जी बाब सादर करत आहोत ती म्हणजे नरखेड नगर परिषद क्षेत्रामध्ये सीबीएसई माध्यमाची शाळा आम्ही सुरू करणार आहोत। ही आम्ही केल्याशिवाय राहणार। आठवडी बाजाराच्या संदर्भामध्ये मोठी समस्या तयार झालेली आहे। आज पुरेशी जागा नसल्याने तिथल्या शेतकऱ्यांना, भाजी विक्रेत्यांना, गावच्या नागरिकांना पूर्ण पर्याप्त जागा नसल्यामुळे नवीन या ठिकाणी चांगली जागा उपलब्ध करून आठवडी बाजार संकुल आपण तयार करणार आहोत। या ठिकाणी स्मशानभूमीचा मोठा समस्या आहे। नरखेड नगर परिषद मध्ये जी स्मशानभूमी आहे त्यामध्ये घन कचऱ्याचं व्यवस्थापन एका ठिकाणी आणून आम्ही सुसज्ज चांगली स्मशानभूमी तयार करण्यासाठी दुसरी महत्वाची समस्या या गावामध्ये पाणी पुरवठ्याची होती। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आमचे आमदार साहेब, आमचे पालकमंत्री साहेब, आमचे मुख्यमंत्री साहेब यांनी हा महत्वाचा विषय केला की आज नरखेड नगरीला 64 करोड रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर केली। नवीन फिल्ट्रेशन प्लांट तयार करून या ठिकाणी चांगलं काम करण्याची आमची योजना आखलेली आहे, ती आपल्या समोर आहे। त्याचप्रमाणे ज्वालागीर महाराज देवस्थान, उदासी महाराज देवस्थान आणि ऋषीश्वर महाराज देवस्थान हे सुद्धा क वर्ग क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे यांचं सौंदर्यीकरण करण्याची भूमिका आमची आहे। नरखेडला पर्यटनाचा स्थान कसा मिळेल याकरता विविध प्रकल्प मी राबवतो। माझ्या जीवनामध्ये मी कर्नागड देवस्थानाचा एक ट्रस्टी असल्याने या ठिकाणी कसं सौंदर्यीकरण करून याचं चांगलं ठिकाण आपल्याला डेव्हलप करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। मागील काळामध्ये कर्नागड देवस्थानासाठी 3 करोड रुपयाचा निधी महाराष्ट्र शासनाकडून मी या ठिकाणी आणलेला आहे। जे लोकांना चांगला पार्क महत्वाचा भाग म्हणजे क्रीडांगणाचा विषय होता। या ठिकाणी नरखेडमध्ये आज सुविधा क्रीडांगणाची कोची आली नाही आहे। 800 मीटरचा ट्रॅक नाही आहे। निश्चितच आम्ही नवीन सिटी सर्वे करून जागा उपलब्ध करून या ठिकाणी 800 मीटरचा ट्रॅक आम्ही तयार केल्याशिवाय राहणार नाही। सोबत सुसज्ज चांगलं स्विमिंग टँक या ठिकाणी करू। या ठिकाणी गावामध्ये 2 जिम आहे, परंतु त्याचं त्या जिमचं सामान सुद्धा नाही आहे। परंतु अजून 2 ठिकाणी आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग क्रमांक 8 मध्ये दोन्हीच्या जॉईंट मध्ये एक अजून परत जिम आम्ही चालू करू। निश्चितच त्याचा सगळ्यांना फायदा मिळेल आणि त्या ठिकाणी सुसज्ज सामान सामुग्री सुद्धा आपण या ठिकाणी आणू। आम्ही या गावाच्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहे। शेतकऱ्याच्या सगळ्या समस्या आज मोठ्या आहेत। नगर परिषद मध्ये राहणारे आमचे 80% शेतकरी आहे, परंतु शेतकऱ्याला मनरेगा सारखी योजना लागू होत नाही आणि जे कृषी विभागाच्या आणि पशुसंवर्धन विभागाच्या सर्व योजना नगर परिषदच्या माध्यमातून
मोहीम राबवू. रोजगार निर्मितीच्यासाठी या ठिकाणी गृहउद्योगाच्या माध्यमातून चांगला व्यवसाय, सगळ्यात महत्वाचा हॉस्पिटल या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यासाठी मागच्या सभेमध्ये पालकमंत्री महोदयानं कबूल केलं आहे की सत्ता आल्याच्या नंतर शासन केलं जाईल. त्याचप्रमाणे नगर परिषदच्या माध्यमातून आम्ही मल्टीप्लेक्स हॉस्पिटल कसं तयार करता येईल, त्यांना विविध योजनेमधून बसून इथं एक चांगलं वैद्यकीय हॉस्पिटल तयार करण्यासाठी नगर परिषदच्या माध्यमातून पूर्ण जागा आणि बांधकाम करून आम्ही देऊ. भविष्यामध्ये शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी जी योजना आम्ही तयार करतोय, नरखेड नगर परिषदच्या नावानं आम्ही जी योजना तयार करणार आहे, ही योजना नरखेड मॉडेल म्हणून पूर्ण महाराष्ट्रात राबवली जाईल. आणि माझा जाहीरनामा, त्या जाहीरनाम्यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मी या ठिकाणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आमचे आमदार शरणसिंग ठाकूर साहेब या वचननाम्यासाठी कटिबद्ध आहे. आज आपल्याला कल्पना आहे मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन आपल्याला करायचं आहे. आताच मनोज देखील या ठिकाणी आपल्याला सांगत होते, मनोजने मागणी केली या भागामध्ये उद्योग आणा. अरे उद्योग आणा म्हणताना मनोज तुम्ही असं म्हणालात की आमच्याकडे सूतगिरणी द्या. मी तुम्हाला आज सांगतो, तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही पुढाकार घ्या. आपलं सरकार आल्यानंतर तुमच्या पुढाकारानं सूतगिरणी देण्याचं वचन हा देवा भाऊ तुम्हाला या ठिकाणी देतो. तो काळ कठीण होता. दुसरी आठवण मला झाली की गंगाधरराव कोरडे 3दा विधानसभेकरता उभे होते. मी युवा होतो. त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मोवाड, जलालखेडा, सावरगाव सगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी दौरे करण्याची मला संधी मिळाली. विशेषतः गंगाधरांचं याकरता मला स्मरण होऊन राहिलेलं आहे की गंगाधरांनी या भागामध्ये पक्षाचा विस्तार करण्याकरता मोलाचं सहकार्य केलं. त्यावेळी वाईट परिस्थिती होती, अनुकूल काळ नव्हता, सत्ता मिळण्याची शक्यता नव्हती, जनतेमध्ये सन्मान नव्हता, आदर नव्हता. त्या काळामध्ये गंगाधरराव असतील, महादेवराव गुरु असतील, अनेक मोवाडचे आमचे कार्यकर्ते होते, नरखेडचे कार्यकर्ते होते. या सगळ्यांनी त्या काळामध्ये, बेलोण्याचे कार्यकर्ते, या सगळ्यांनी त्या काळामध्ये या प्रवाहाच्या विरुद्ध पोहून त्यांनी आमचा पक्ष आणि विचार वाढवला. आणि आज त्यांच्या प्रयत्नांमधून या पक्षाला एवढं मोठं स्थान प्राप्त झालं. त्या सर्व कार्यकर्त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. आणि आज आम्ही जे काही आहे त्यांच्यामुळे आहे याचं स्मरण करतो. मी तुम्हाला महत्वाचं सांगायला आलो आहे. मनोज, मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जे 1200 कोटी रुपयाचे अधिकार दिले आहे, तुम्ही कमळ चिन्हावर मतदान करा. मी आधीच सांगितलं, कमळ चिन्हावर महालक्ष्मीजी येतं. मी मनोज कोरडे निवडून आल्याबरोबर, नरखेडला निवडून आल्याबरोबर 1200 कोटी रुपये जे अधिकार मला प्राप्त आहेत, त्यातले 10 कोटी रुपये नरखेडला मी देईल. नरखेडच्या विकासाकरता 10 कोटी रुपये आणि बाकीचे वेगळे झाले. पालकमंत्री मला जे अधिकार प्राप्त आहे, आणि या 10 कोटीमध्ये आमच्या लाडक्या बहिणी जो विकास सांगेल तो विकास नरखेडचा करून द्यायचा आहे. म्हणून कोण डाऊन उठलं, मी पहाटे 4 वाजता आलो तरी आवाज गळा बसला का? गळा बसून काय चालणार आहे? जोरात आहे उमेदवार. बंधू भगिनींनो, एक चाक मान्य नितीन गडकरीचा आहे, एक चाक देवेंद्र फडणवीसजीचा आहे, एक चाक चंद्रशेखर बावनकुळेचा आहे, एक चाक चरण ठाकूरचा. विकासाची गाडी 4 चाकाची. त्या गाडीचा ड्रायव्हर मनोज कोरडे राहणार. आणि मनोज कोरडे 4 विकासाच्या गाडीच्या चाकावर बसून 100च्या स्पीडनं गाडी चालवणार आहे. याकरता 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मनोज कोरडे आणि सर्व नगरसेवकाला निवडून द्या. मताचं विभाजन करू नका. एक आहे तो, जोरात सांगा, एक आहे तो. मताचं विभाजन करण्याकरता खूप लोक उभे आहेत.
जे लोक तुम्हाला मत मागतात त्याच्या मग कोण उभा आहे? कोण देणार नरखेडच्या विकासाचा पैसा? आणि आता तर मी ठरवलं आहे की नरखेडचा जसं मालमत्ताचं मी ड्रोन फिरवणार आहे, तुमची प्रॉपर्टी कार्ड करून देणार आहे. नरखेडला एक अत्यंत महत्वाचं काम करणार आहे. नरखेडले आपलं जे घर आहे त्या घरात कुणी चोरटा घुसू नये. आपल्या घरातल्या लहान लहान बाळा सुद्धा त्या ठिकाणी बिबट्या, आता बिबटे येत राहिले, लहान लहान पोरं जे घरी राहतात, बिबट्याचा प्रवेश होऊ नये. या ठिकाणी बिबट्या आला तर तो पकडला जावा. चोर चोरी करू नये. रात्री 2 वाजता माझी बहीण जर रस्त्याने गेली, कोणाची हिंमत होऊ नये वाकडी नजर करण्याची. आणि म्हणून याकरता आम्ही मार्वल टेक्नॉलॉजीचं एक सीसीटीव्ही सर्व्हिलन्स नरखेडमध्ये करतो आहे. गल्ली नगरी घर नगर संपूर्ण आमच्या सर्व्हिलन्स मध्ये राहणार आहे. कोण रस्त्यानं गेलं, कोण रस्त्याने आलं, सर्व पोलिसांना जोडणार आहे. सुरक्षित नरखेड करण्याकरता संपूर्ण शहराला सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करून तुमच्या लहान लहान मुलांना सुरक्षित करण्याचं काम. एकडे जनतेची सुरक्षा देणे, एकडे जनतेच्या जीवाचं रक्षण करणे, दुसरीकडे जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे, आणि तिसरीकडे जनतेला झोपून उठल्यापासून झोपेपर्यंत सुविधा देणे, ही जबाबदारी मनोज कोरडेची आहे. आणि म्हणून आपण सर्वांना माझी विनंती आहे की आपण प्रचंड बहुमताने कमळ चिन्हावर मतदान करण्याकरता नितीनजी, देवेंद्रजी, मी आपल्याकडे आलो आहे. आपण सर्वांनी आमची विनंती मान्य केली आहे का? मी तुम्हाला एवढं सांगितलं एवढ्याकरता की तुम्ही आमची विनंती मान्य करावी. आमची विनंती मान्य कराल का? विरोधक जे लढतात आहे त्यांच्याकडे काही नाही आहे, डब्बा गोल आहे. काय त्यांच्याकडे? शेवटी मतदान कशा करताय? विकासाच्या गोष्टी करायच्या, मतदान घ्यायचं, पडून जायचं. तुमच्याकडे आहे कोण मत विकास करायला? पालकमंत्री आहे, आमदार आहे, नितीन गडकरीजी आहे, मुख्यमंत्री आहे, कोण करणार आहे? आणि म्हणून हे सर्व काम मान्य मनोज कोरडे करतील. तर सर्वांनी संमती दिली का? मनोज इकडे थोडा दुखावर आहे. निवडण्याच्या पहिलेच म्हणताय. काय पाहिजे? काय पाहिजे? पण उपजिल्हालय रुग्णालय करण्याकरता मनोज कोरडेची पहिलं सही लागतं, मग चरण ठाकूरची लागतं, मग पालकमंत्र्याची लागतं. तुम्ही मनोज कोरडेला निवडून द्या, हा ठराव घेईल, माझ्याकडे येईल, गडकरी साहेबांकडे जाईल, देवेंद्रजीकडे जाईल, आणि उपजिल्हा रुग्णालय आपण मंजूर केल्याशिवाय राहणार नाही. हे वचन मी आपल्याला देतो. मी स्वतः पालकमंत्री म्हणून याकरता लागणारा सर्व पैसा देईल आणि हे रुग्णालय मंजूर करून देईल. मग झाला का संकल्प? विजयाचा संकल्प झाला का आमच्या लाडक्या बहिणी इकडल्या? मी काय म्हटलं तुम्हाला? एक येतो, आपल्या विरुद्ध जेवढे लढतायत तेवढे मतं खाण्याकरता लढतायत. त्यामुळे कुणाला मतदान करू नका, कमळाला मतदान करा. मला माहिती आहे कोण कोण लढताय. समाजामध्ये होट डिवाइड करण्याकरता, जाती जातीमध्ये होट डिवाइड करण्याकरता काही लोक लढतायत. त्यांना मत देणं म्हणजे मनोज कोरडेचा पराभव करणे आहे. कोणी या ठिकाणी असं चुकीचं मतदान करू नका. वर कमळ खाली कमळ, वर कमळ खाली कमळ. सांगा बरं जरा जोरानं. वर कमळ खाली कमळ, वर कमळ दोनही कमळ. कारण कमळावर विकासाची लक्ष्मी येणार आहे. जरा संकल्प करूया. इकडे दोन्ही हात वर करून जरा संकल्प करूया. त्या दोन्ही हात वर करा इकडे सर्व. ओ भाऊ हिंदुस्थानवाले इकडे, इकडे अंकितवाले तिकडे आतमधल्या आमच्या बहिणी लाडक्या बहिणी बसल्या आहे. त्याला विकासाचा संकल्प करूया. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. आज या ठिकाणी मोठ्या संख्येने जे महिला भगिनी मंडळ या ठिकाणी आले. आपण एक विश्वास. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्रातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. आपल्या नगरपालिका क्षेत्रातून नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे उमेदवार श्री मनोज कोरडे रिंगणात आहेत. त्यांना आणि त्यांच्यासोबत भाजपच्या सर्व नगरसेवकांना
विक्रमी बहुमताने विजयी करावे असे आवाहन मी आपल्याला करतो. आपल्याला माहितीच आहे, भाजप म्हणजे कमळ आणि कमळाचं चिन्ह म्हणजे विकासाची उरुकेली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताने शहर विकासाचे एक मोठे स्वप्न पाहिले आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली. अमृतसारख्या अभियानातून आज अनेक शहरांचे चित्र झपाट्याने पलटत आहे. राज्यातील सरकारच्या माध्यमातून सुद्धा पाणी पुरवठा असेल, विविध इमारती असतील, भुयारी गटारी योजना असतील, रस्ते असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या संधी असतील, या तयार करण्याचं काम आपण करतोय. मोदीजींनी सांगितलं, प्रत्येक शहर हे स्वयंपूर्ण असलं पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याच्यासोबतच उत्तम उद्यानं तिथे असली पाहिजेत. चांगल्या प्रकारची वाचनालय त्या ठिकाणी असली पाहिजेत. चांगले रस्ते त्या ठिकाणी असले पाहिजेत. भुयारी गटार योजना त्या ठिकाणी असली पाहिजे. स्वच्छ पिण्याचं पाणी प्रत्येक घरामध्ये मुबलक मिळालं पाहिजे आणि पर्यावरणाचं संतुलन देखील आपण राखलं पाहिजे. कधी नव्हे इतकी प्रचंड विकास कामे आज अनेक शहरांमध्ये आपल्याला होताना दिसत आहे. विकासाचा परिस्पर्श झाला नाही अशी एकही नगरपालिका आपल्याला सापडणार नाही. मात्र आम्ही कितीही निधी दिला तरी तो निधी वापरणारे योग्य लोक असले पाहिजे. पारदर्शी पद्धतीनं निधी हा खर्च झाला पाहिजे. समाजाकरता आणि जनतेकरता आपण ज्या व्यवस्था करतो त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि म्हणूनच ज्यांच्या हाती आपण नगरपालिका देतो त्यांच्यावर कोणाचा तरी अंकुश असला पाहिजे. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, नगरपालिकेची सत्ता भाजपाच्या हाती द्या. मी या नगरपालिकेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्याचसोबत त्या नगरपालिकेवर अंकुश म्हणून देखील माझी नजर राहणार आहे. अजून आपल्याला बरीच कामे करायची आहेत. त्यासाठी आपली साथ आम्हाला हवी आहे. विधानसभा निवडणुकीत जे भरभरून यश तुम्ही दिलं तसेच यश या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीतही द्यावे आणि विकासाचा हा रथ असाच अखंडित धावत राहावा अशा प्रकारची आपल्याला हात जोडून माझी विनंती आहे. लक्षात ठेवा, 2 डिसेंबरला मोठ्या संख्येने बाहेर पडा, विक्रमी मतदान करा आणि कमळासमोरील बटन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि परत एकदा विनंती करतो की भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष म्हणून मला आणि माझे VC उमेदवारांना निवडून द्या हीच नम्र विनंती. नमस्कार.